नमस्कार, मी डॉक्टर सोनाली नाईक. आज आपण गजानन महाराजांचा 16वा अध्याय वाचणार आहोत. त्या अगोदर एक मेडिटेशन करूया. स्वस्थ बसा, डोळे मिटा, लांब आणि खोल श्वास घ्या. दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. मनाच्या पडद्यावर पहा. तुम्ही एका खूप शांत आणि प्रसन्न जागेवर बसला आहात. समुद्राचा किनारा आहे. मंद वारा वाहतोय. लाटांचा मधुर आवाज तुमच्या कानावर पडतोय. तुम्ही खूप प्रसन्न आहात, शांत आहात. प्रभू श्रीरामांचं ध्यान करत आहात. साक्षात प्रभू श्रीराम तुमच्या समक्ष उभे आहेत. प्रभूंना पाहून तुम्ही आनंदित होताय, पुलकित होताय, नतमस्तक होताय. प्रभूंनी तुम्हाला आशीर्वाद दिलाय. तुम्ही शारीरिक रूपाने संपूर्ण स्वस्थ आहात, मानसिक रूपाने संपूर्ण सुदृढ, ऐहिक रूपाने संपूर्ण सफल, सामाजिक रूपाने संपूर्ण कार्यरत आहात. प्रभूंचा हा आशीर्वाद मिळवून तुम्ही आनंदित होताय. प्रभूंच्या शक्तीचं कवच तुमच्या सभोवताल सतत असतं. या कवचात तुम्ही सदैव सुखी, सदैव स्वस्थ, सदैव सुरक्षित असता. यामुळेच तुमचं जीवन विलक्षण माधुर्य, अलौकिक आनंद, अभूतपूर्व उल्हास याने भरपूर आहे. धन्यवाद द्या. हळूहळू डोळे उघडा. जय गजानन. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा. परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटिसी, का रे देवा ब्राह्मणांविषयी. काय आहे लागली तुझी गाढ निद्रा ये धवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका. आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्य आहेत क्षीण. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण. गजानन माया अघटित, कोण जाणे तिज व्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी. हा शेगावची करी वारी, समर्थांविषयी प्रेम भारी. हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाभाई एक ठाकरीण होती पाही. निष्ठा तिची एकाही ठिकाणाशी बसत नसे. ती दांभिक होती पार, सदा दंभाचा बाजार. भरवून भोंदी नारी नर, हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला. काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणाचे. गजाननाच्या वाऱ्या करसी, सद्गुरु त्याला मानिसी. परी त्याने सांग तुसी, मंत्र कानी कथिला का. अरे विधी वाचून गुरु न होत कधी कोण. शेगावचा गजानन वेडा साच असे. तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानिसी त्याला. या काकताली न्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिन गिन गणात हे भजन, पिशापरी आचरण. कुणाचेही खाई जाण, ऐसा मुळी भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते, चाल अंजन गावाते. एकाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू. उद्या त्याचे कीर्तन अंजन गावी असे जाणं. ते एकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथा ते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही, चाल अंजन गावाते. तो भुकरे पुंडलिक, होता मनाचा भाविक. बागीच्या भाषणे देख, चित्त त्याचे घोटाळले. त्याने असा विचार केला, उदयी अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीचे बोलला जाण, अंजन गावाला गुण. चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्थ निजला.
तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार. थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का? गुरु कराया त्यांनी का? त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित. त्याचे नाव काशीनाथ. तेथे जाता फिटेल भ्रांत. तुझी वेड्या निश्चय. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला? लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे? नादी दंभाजाराचे त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान. मंत्र देतो तुझं कारण. गण गण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे असं ती मी आज पुरवीन खास. ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति झाला. पाहू लागला निरखून स्वामी स्वप्नी त्या पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे, गुरुराया पादुका द्या मला सध्या. नित्य पूजा करावया यावी आणखीन आस नसे. बरे, उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांचे पूजा कर. या मी दिधल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोतेव. जागा होऊन सभोवार पाहू लागला साचार. कोणीच दिसेना अखेर. नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना. संशय मनीचा जाईना. म्हणे स्वामींच्या भाषणा बाट न लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीण तेही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी. ऐसे बोलले साक्षात्कारी. त्याचा समजू काय अर्थ? किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्यांचे आहे मन हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भला. त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास? ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी भागी ठाकरेन बोलावण्या. अंजन गावी चाल आता मोक्ष गुरु करण्याकरिता. दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे, भागाबाई मी काही येत नाही. मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो ना आता सोडी भला. हाच माझा निश्चय. त्या ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही. आता मुंड गावाचे ठाई काय झाले ते ऐका. श्यामसिंग राजपूत गेला होता शेगावात. दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस त्याच्या आधी. तो जेव्हा मुंड गावाला येण्या परत निघाला तै बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी द्याया देई त्याच्यापासी. समर्थ आज्ञा होता ऐशी तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका श्यामसिंगास बोलला देखा. भोकरे जोका पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास या द्या नेऊन करावयासी पूजन. ते श्यामसिंगे ऐकून पादुका घेता झाला. श्यामसिंग आला मुंड गावात. तो पुंडलिक भेटला वेशीत. पुसू लागला त्या प्रत कुशल वृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्याव्यासी काही दिला का तुम्हापासी? हे ऐकता श्यामसिंगासी महदाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला श्यामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारिले? पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथली साची. त्या ऐकता श्यामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुंड गावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण. मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळीती आपले भक्त. आडमार्गाने किंचित जाऊ न देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात. ते येईल ध्यानात या कथेत त्या ऐकता. एक माध्यंदिन ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार. मध्यम प्रतीचा सावकार. हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण. गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशा सारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती. तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊच होते देवध्यान. म्हणजे त्र्यंबकाला गुण हे येथे विसरू नका.
काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी. राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. ऐवज भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुट्टी माझी आला घरी. इच्छा उपजली अंतरी. जाऊन या शेगाव नगरी. जेव घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे. करून या सर्वसाचे. परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी. एक बंधूची कामिनी. जिचे नाव आहे नानी. स्वभाव तापट टियेचा. माझ्या आहे ऐसे म्हणी. आपणा करावी मेजवानी. आपल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची. कांदा भाजी आंबाड्याची. ऊन पिठले हिरवी मिरची. ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी धीराला बोलली चिंता कशाची लागली. मुखश्री ती म्लान झाली. तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दीनवाणी काय तुला सांगू वहिनी. माझे जे का आले मनी विचारते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण. म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार. तू माझा धाकटा धीर. म्हशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी. तत्कांता माय खरी. मानली पाहिजे साजेरी. ते तुम्ही जाणत असा. त्या ऐकून भाऊ असला. नानी प्रति बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते. गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे. त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल. पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. त्या ऐकता बोले नानी धीरा प्रति हास्य वदनी. यासाठीच का हो मनी संचित तुम्ही बैसलात. सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने. काही ना आपल्या घेऊने कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही. तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या उंजळभर ठेवल्या आणून समोर आपल्या त्या दिराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याची चून दाण. लोणी ठेवले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला जा आता शेगावाला. वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीसी. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी. भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता. पुसून या आपल्यात आता येता झाला स्टेशनासी. तो गाडी 12ची निघून या गेली साची. तेणे चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला. म्हणे महाराज काहो केला अवघेर माझ्या एकाली. मी मुळीच ही नदी न कुठून घडावे मला पुण्य. आम्हा कावळ्या कारण लाभ केवी मानसाचा. अक्षम्य ऐसी कोणती चुकी झाली माझ्या हाती. म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय रे दुर्दैवा. त्वा माझा साधीला दावा. माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी अशीच आज राहिली जरी. नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपा राशी नका उपेक्षू लेकरासी. ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार. मग याया इथवर काहो अनुमान करीत असा. मी ना आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो. म्हणून या हा न होतो अपमान तुमचा यत्किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण. तोवरी आपले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिच्या गाडीने. कवर गेला दर्शनातही तो योगी राणा. न करिता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात. पक्वानांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलेब्या घीवर कोणाचा तो मोतीचूर. कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी न स्पर्श केला. वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे. आणि म्हणे हे करा ग्रहण. गेला 1 वाजून. आपुले न झाल्या जेवण. प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्याची ते वाट पाहती करणे आपणा विनंती. त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो. तै महाराज म्हणते थांब जरा. आग्रह नको करूस खरा. आज भोजन 4 प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे.
ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला, तो इतक्यात भाऊ आला. समर्थ पाहता आनंदला, भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माय जेवी, बाळके दृष्टी पाहावी. झाले असे पहा देवी भाऊ कवरा कारणे. समर्थासी नमस्कार, केला साष्टांग साचार. उभा राहिला जोडून कर, वाट पाहत आज्ञेची. त्या भाऊस पाहून असमर्थ केले हास्यवदन. बरे दिले आमंत्रण, ही का वेळ जेवणाची. तुझ्या भाकेत गुंतलो, मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो. आणि तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता. म्हणे काय करू गुरुनाथा, गाडी चुकली बाराची. कवरास म्हणे बाळा भाऊ, आता नको दुःखीत होऊ. काय आणले आहेस पाहू. समर्थासी जेवावया, ऐसे एकटा सत्वरी. कांदे भाजी भाकरी, कवराने ठेवल्या समोरी. स्वामी श्री गजाननाच्या, त्यातील भाकरी 2 समर्थे केल्या भक्षण. एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटेल. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता. कळली स्वामींची योग्यता, खरेच भक्तवत्सल ते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेवले हेत. सोडून पक्वांना प्रत, विदुराच्या हुलग्यावरी. तैसेच येथे आज झाले, आमचे पक्वान्न नाही रुचले. भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे. भाऊनी घेतला समर्थ प्रसाद शेगावला. सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कवरासी, जा आता अकोल्यासी. पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया, आपली असू द्यावी दया. याविण दुसरे मागावया, मी नालो ये ठाई. आपले हे दिव्य चरण, हेच माझे धनमान. सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षित कधीही. शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकर, एक होता भाविक नर, कृषी कर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी, काम करोनी शेतांतरी. अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात. चिलीम द्यावी भरून, घ्यावे पदाचे दर्शन. काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा. घाला विचित्र दैवाचा, तो न कोणा सोडित असे. जे जे असेल दैवात, ते ते श्रोते घडून येत. एके दिवशी शेतात असता तुकाराम आपुल्या, तो एक आला शिकारी. बंदूक त्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी. छर्रे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला. तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटाला, एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी. त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपुली, नेम धरून झाडेली खांद्यावरील बंदूक. त्या योगे ससा मेला, एक छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला. कानामागे अवचित, छर्रा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर. थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याच्यावरी. काही केल्या निघेना, छर्रा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना. तुकारामासी अतिशय, मस्तक दुखे अहोरात्र. निद्रा न लागे किंचित, नवस सायास केले बहुत, परी गुण येईना. ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात. तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलायला तयाला. डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूची या सेवे करता. नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास, चुकेल हा तुझा त्रास. झाडीचा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवाही घडेल, पुण्य तेही लाभेल. कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी. शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. ते तुकारामाचे मानवले. झाडणे त्यांनी सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ऐसी 14 वर्ष गेली. समर्थांची सेवा, तुकारामाची सेवा भली. तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून. जैसी कातो भोकरातून दाबता सुटे आंठोळी. तैसेच साच येथे झाले, छर्रा पडता थांबले. दुखावयाचे मस्तक भले, ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची. प्रचिती विण कवणाची, परमार्थी न निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महाथोर, हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भाविकांप्रत, भव सिंधू माझारी. शुभम भवतु श्री हरिहराभरणमस्तु इति षोडशोऽध्याय समाप्त.